नमस्कार मित्रांनो, मी इंद्रायणी. स्वागत आहे तुमचं पार्ट 2 मध्ये. जे व्हिडिओमध्ये नवीन असतील त्यांना मी सांगू इच्छिते की मी पुण्यातल्या बुधवार पेठेत धंदा करणारी स्त्री आहे. मला माझी चिमणी मारून घ्यायला खूप आवडते आणि हा माझ्या धंद्याचा दुसरा दिवस आहे. पार्ट 2 बघण्याआधी पार्ट 1 नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. तर मित्रांनो, काल मी खूप थकून गेले होते, त्यामुळे मी बिनकाही धंदा करता घरी गेले होते. आज मला माझी धंद्याची रूम साफ करायची होती, त्यामुळे मी घरचे सगळे कामं करून बुधवार पेठेत जाण्यासाठी तयार होऊ लागले. मी आज थोडं कालच्यापेक्षा जास्त थटून जाणार होते, जेणेकरून जास्त लोक माझ्याकडेच माझी चिमणी मारायला येतील. त्यामुळे मी आज जीन्स आणि टी शर्ट घातला आणि मी बुधवार पेठेत जाण्यासाठी निघाले. आज मला रिक्षा पण नव्हती भेटत, त्यामुळे मला रिक्षा स्टँडवर जास्त वेळ उभा राहावं लागलं. त्यात मी आज असे कपडे घातले होते तर सगळे लोक माझ्याकडेच बघत होते. खूप वेळ नंतर मला एक रिक्षा भेटली. मी तिच्यात बसले आणि रिक्षावाल्याला थोडं जोरात चल असं सांगितलं. मी त्याला कालच्यासारखा अलीकडचा स्टॉप सांगितला होता. मला कोणालाच माहीत नव्हतं होऊ द्यायचं की मी धंदा करायला जाते म्हणून. आणि आता माझा स्टॉपसुद्धा आला होता. मी रिक्षावाल्याला पैसे दिले आणि काल भाड्याने घेतलेल्या माझ्या रूमकडे निघाले. माझी रूम बुधवार पेठेत खूप मध्ये आहे, त्यामुळे मला खूप अंतर चालावं लागणार आहे आता रोज. त्यात ह्या बुधवार पेठेत पण खूप लहान लहान गल्ला आहे. गल्ला नाही तर बोळ्या म्हणू शकतो आपण यांना. त्यात बुधवार पेठेत धंदा करणाऱ्या बाया पण बाहेरच बसलेल्या असतात. मी सील पॅक आहे, त्यामुळे त्या नुसतं माझ्याकडेच बघत होत्या. त्यांना वाटत होतं की ही तर एका राऊंडमध्येच आपला दिवसभराचा धंदा करेल. मी आज जीन्स घातली होती, त्यामुळे माझी चिमणी खूप घासत होती. माझ्या चिमणीची खूप अंगार होत होती. मला चालासुद्धा वाटत नव्हतं, पण मला काही करून आज रूमवर जायचं होतं. मी मनातल्या मनात म्हटलं, रूमवर गेल्यावर बघू किती चिमणी घासली ते. मी काही वेळानंतर रूमवर पोहोचले. मी माझी जीन्स खोलून बघितली तर माझी चिमणी लाल झाली होती आणि खूप अंगार पण होत होती. मी थोड्या वेळ मोकळा झोपून राहिले. माझ्या चिमणीला खूप गारगार वाटत होता, पण आज मला धंदा करायचा होता, त्यामुळे थोडं झोपून मी चिमणीला तेल लावलं आणि मी माझी रूम साफ करायला लागले. ह्या रूममध्ये पण खूप घाण होती. कितीतरी चोकोबारच्या पण्या पडलेल्या होत्या आणि त्यात चोकोबारचं पांढरं चीकसुद्धा पडलेलं होतं. मी सगळी घाण भरून बाहेर फेकली. माझ्या बाजूच्या रूममध्ये तर कुस्तीच चालू होती. खूप आवाज येत होता. माझ्या गल्लीमध्ये सगळ्या सील पॅकेज चिमण्या आहे, त्यामुळे माझ्या गल्लीत नुसता आवाजच येत राहतो. मी सगळी रूम साफ करून मेकअप केला आणि कस्टमरची वाट बघू लागले. मी माझ्या रूमच्या दरवाज्यात जाऊन बसले. खूप लोक येत जात होते. मला धडधड पण होत होतं. आज काय होईल माझ्या चिमणीचा आणि काय नाही. त्यात बाजूच्या रूममध्ये तर कुस्तीचा आवाज येत होता. काही वेळानंतर माझ्याकडे कस्टमर आला. त्याने विचारलं, कितना? तो हिंदीमध्ये बोलत होता. मी म्हटलं 5,000. त्याने विचारलं, 5,000 में क्या क्या सर्विसें मिलेंगी? मी म्हटलं, पहले तो मैं सील पैक हूँ और बिना सेफ्टी की दूंगी, मुंह में भी लूंगी और बेनेडुक स्टाइल डॉगी भी मिलेगा. तो म्हणाला, सिर्फ मुंह में लेने के कितने लोगी? मी म्हणले 2,000. तो म्हणाला, 2 तो बहुत हो जाएंगे ना यार. मी म्हटला, नहीं यार, फिर इससे कम नहीं हो पाएगा. तो म्हणाला, 2,500 लो और इसके साथ मौसम्बी का भी जूस पिला दो. मी म्हटलं, नहीं यार, इसके लिए फिर 3,000 लगेंगे. तो म्हणाला, नहीं यार, अभी इतने में कर दो, चलो. मी म्हटलं, नहीं डार्लिंग, इतके में नहीं होगा. तो कस्तरी करून तो 2800 पर्यंत गेला. मी म्हटलं, चल फिर आजा. मी त्याला घेऊन रूममध्ये गेले. मी चटाई टाकली आणि बसले. तेवढ्यात तो म्हणाला, तेरे रूम में बेड नहीं है क्या? मी त्याला म्हटलं, मेरा आज पहला दिन है. मी त्याच्या चोकोबारला हात लावला. हात लावताच तो एकदम असा टाईट झाला होता. मग मी त्याला सगळं मोकळं केलं आणि माझे पण संत्रे खोलले. त्याने माझे संत्रे बघितले आणि तेवढ्यात तो म्हणू लागला, तेरी मौसम्बी तो बहुत रसेली लगती है. मी म्हटलं, फिर पुणे की मौसम्बी है ये? मग मी त्याचा चोकोबार मागे पुढे केला. त्याचा चोकोबार तर हळूहळू मोठाच होत चालला होता. मी मनातल्या मनात म्हटलं, बर बाई, किती मोठा होतो, बस ना. मग मी चोकोबार चोकायला सुरुवात केली. त्याचा चोकोबार खूप मोठा होता, माझ्या गळ्यापर्यंत जाऊ लागला होता. मी त्याचा चोकोबार चोकत होते आणि तो माझे संत्रे दाबत होता. माझ्या लाळीने त्याचा चोकोबार पूर्णपणे ओला झाला होता. त्याने आता त्याचा एका हातात चोकोबार धरला आणि एका हाताने माझं डोकं आणि मला माझी मूग आगे कर आणि त्याचा चोकोबार माझ्या जेबीवर मारू लागला. खाली मी माझे संत्रे दाबत होते. तो जोरजोरात चोकोबार माझ्या तोंडात टाकू लागला. मी तोंडात घेत असताना माझ्या चिमणीला पाणी सुटलं होतं. मी मनातल्या मनात म्हणू लागले, बस रे बाबा, किती रसमलाई पिऊ घालतो मला. तेवढ्यात तो म्हणू लागला, जन्नत की सैर करवा दी तूने तो लडकी, जन्नत की सैर करवा दी.
थोड्या वेळात त्याच्या चोकोबारची पंधरी मलाई त्याने माझ्या जिभेवर टाकली आणि माझं पूर्ण तोंड त्याने त्याच्या चोकोबारच्या मलाईने भरून टाकलं. मी ती मलाई माझ्या जिभेने त्याच्यासमोर चाटत होते आणि नंतर त्याने पैसे माझ्या जीन्सच्या चैनीत गुंतवले आणि जाता जाता माझ्या चिमणीला फ्रीमध्ये हात लावून गेला. नंतर मी माझं तोंड आणि संत्रे धुवू लागले. त्याच्या चोकोबारची रसमलाई माझ्या संत्र्यांवर सुद्धा पडली होती. माझ्या काळ्या गिटुळ्या त्याच्या चोकोबारच्या रसमलाईने पांढऱ्या झाल्या होत्या. मी माझे संत्रे व्यवस्थित पुसून घेतले. मला आता भीती वाटत होती की माझे संत्रे आता दिवसानुदिवस मोठे होत जाणार होते आणि त्यातून रससुद्धा येणार होता. काही असं नको व्हायला की लग्न अगोदरच मी 2 लेकरांची माय दिसेल. थोड्या वेळानंतर मी पुन्हा मेकअप केला. त्यात माझ्या चिमणीला लावलेलं तेल आता सुकलं होतं, म्हणून मी पुन्हा चिमणीला तेल लावलं आणि चोकोबारच्या शोधात बाहेर जाऊन बसले. मला आता खूप मज्जा येत होती. ही वेगळी गोष्ट आहे की माझ्या चिमणीने आणखी एक पण चोकोबार नाही खाल्ला, पण लवकरच मी तिला चोकोबारचं दर्शन करून देईल. तोपर्यंत मुठ्ठे मारा, खुश रहा. आपला हात जगन्नाथ. आणि हां, पुण्यात आले तर बुधवार पेठेत नक्की या. भेटू लवकरच.